मैदानात पाठवलेलं आहे. त्याच पद्धतीने संतोष मात्र गोलंदाजी करतोय. या षटकातला पुढचा चेंडू आहे, हलक्या हाताने खेळतोय चेंडू, बरोबर या ठिकाणी पहा सिंगल करिता खेळतोय. पुश करून खुश राहण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला माहित आहे की 3 फलंदाज बादलेत, तिसरं षटक चालू आहे. इथून मात्र मला फलंदाजी करत असताना एकेरी दुहेरी धाव घ्यायची आणि त्याचबरोबर अधूनमधून चौकार देखील ठोठवायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मला फलंदाजी करावी लागेल हे भान ठेवून तो चांगल्या चेंडूचा सन्मान केलाय. एकेरी 2 चेंडू 2 धावा पाहिल्या तर अतिरिक्त धावा आहेत. पुढचा चेंडू आहे, मोठा फटका, चेंडू अबेता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू सीमा पार, एक चौकार, एक निश्चितपणे आपण पाहिलं तर मोठा फटका पाहायला मिळतोय. या चेंडूवरती धावा मिळतील 6 धावांनी संघाचा धावफलक जलद गतीने वाढवण्याचा प्रयत्न करतो तो फलंदाज अमित पाटीलच्या मोठा फटका पुढे सरसवतोय, मोठा फटका, हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू सीमा पार होणार, यात काही शंका नाही. मोहर उठवली जाते ती षटकाराची. अमित मात्र आक्रमण करतो शेवटच्या चेंडूवरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 38 धावा. मी थांबतोय, SR ऑडिओला बोलावतोय. या फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम केलंय. पहिल्या षटकात देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी, मोठा फटका आहे, अमित मात्र त्याच्या विरुद्ध हा मोठा फटका खेळतोय. चेंडू निश्चितपणे या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या दिशेने षटकार करता जातोय. अमित मात्र बरकत असू दे नाही तर कोणी असू दे, मी मात्र हरकत करणार. बरकतच्या चेंडूवरती हरकत घेतली, हरकत घेऊन या ठिकाणी या चेंडूवरती षटकार नोंदवतोय आणि षटकात पहिल्या 5 षटकात जी दादागिरी दाखवली फलंदाजाने ते कौतुकास्पदच आहे. मधला चेंडू शॉर्ट आर्म पूल केला, चेंडू जातोय तो डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर आणि हा कणकणी चौकार. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेत आणखीन एक देखणा चौकार बघायला मिळाला. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 76 वर. बघता बघता आता संघाने 70 गाठली, बघता बघता संघाने 75 गाठली आणि आता संघ हा 80च्या असा संघाच्या फलंदाजाने अतिशय आक्रमक फलंदाजी. उजव्या असे थोडासा बाहेर चेंडू पहिला खेळायचा कव्हरच्या बाजूने, शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला, चेंडू हलकी स्टॅप केला आहे तो बॅकवर्ड पॉईंटला आणि बघता बघता 2 धावा ह्या पूर्ण केल्या आहे. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 78 वर. आज तापमानाचा विचार केला तर 34-35 डिग्री सेल्सिअस तापमान आहे मैदानावरती, परंतु या तापमानाची कोण पर्वा